हे दृश्य आपण पाहतोय गंगा एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा उपस्थित असणार आहेत। हे दृश्य आपण पाहतोय हवाई दलाच्या माध्यम वायुसेनेचे आता लढाऊ विमान शक्ती प्रदर्शन करतानाची ही दृश्य आपण पाहतोय। गंगा एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी वायुसेनेचं लढाऊ विमान आता त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे दृश्य आहेत। यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। हवाई दलाचा एअर शो सध्या आपण पाहतोय। गंगा एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। याआधी आपण पाहतोय विविध पद्धतीने खरं तर सोशल मीडियाला सुद्धा पोस्ट शेअर करून शक्ती प्रदर्शन एका प्रकारे करण्यात आला होता। इशारा देण्यात आला होता आम्ही सज्ज अशा प्रकारचा इशारा वारंवार देण्यात येतो। आणि पुन्हा एकदा आता आपण हे दृश्य पाहतोय हवाई दलाचा एअर शो सुरू आहे। त्या ठिकाणी गंगा एक्सप्रेसवरची दृश्य आहेत। गंगा एक्सप्रेस वेवर वायुसेनेच्या लढाऊ विमानाची लँडिंग होणार आहे। विशेष जे धावपट्टी आहे त्या ठिकाणी हे विमान लँड करणार आहे। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। गंगा एक्सप्रेस वेवरची दृश्य पाहतोय एका प्रकारे आता शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे। याआधी अनेक प्रकारे शक्ती प्रदर्शन दाखवण्यात आलं। आता पुन्हा एकदा गंगा एक्सप्रेस वेवर वायुसेनेच्या लढाऊ विमानाची त्या ठिकाणी आता लँडिंग होणार आहे। एक विशेष धावपट्टी त्यासाठी बनवण्यात आली आहे। शहाजहानपूर येथे गंगा एक्सप्रेस या वायुसेनेची चाचणी होत आहे। त्या ठिकाणी एक विशेष धावपट्टी बनवण्यात आली आहे। तर विशेष धावपट्टीवरती हे विमान लँड करणार आहे। हवाई दलाचा सध्या एअर शो सुरू आहे। त्याची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। गंगा एक्सप्रेस वेवरची दृश्य आहेत। गंगा एक्सप्रेसवर वायुसेनेच्या लढाऊ विमानाचं लँडिंग होणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी हे दृश्य पाहतोय। आता तयारी सुरू आहे। हवाई दलाचा एअर शो सध्या आपण पाहतोय। शहाजहानपूर येथे गंगा एक्सप्रेस वेवर वायुसेनेची ही मागणी करण्यात आली होती। गंगा एक्सप्रेसवर वायुसेनेच्या लढाऊ विमानाची आता लँडिंग होणार आहे। हवाई दलाचा एअर शो सध्या सुरू आहे। त्याची प्रत्येक अपडेट आपण पाहतोय। गंगा एक्सप्रेसवर वायुसेनेच्या लढाऊ विमानाचं लँडिंग झालं। या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत अशी माहिती मिळाली होती। हवाई दलाचा हा एअर शो सुरू आहे। त्या ठिकाणी जय तयारी सुरू आहे। गंगा एक्सप्रेस वेवर वायुसेनेच्या लढाऊ विमानाचं शक्ती प्रदर्शन झालंय। शहाजहानपूर येथील गंगा एक्सप्रेस वेवर आता ही लँडिंग केली जाणार आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। शहाजहानपूर येथे गंगा एक्सप्रेसवर वायुसेनेची चाचणी केली जाणार आहे आणि गंगा एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात विमान त्या ठिकाणी लँड करणार आहे। हवाई दलाचा हा एअर शो सुरू आहे। शहाजहानपूर येथे गंगा एक्सप्रेस वेवर ही लँडिंग केली जाणार आहे। त्याची प्रत्येक अपडेट आपण पाहतोय। खरं तर यासाठी विशेष अशी एक धावपट्टी सुद्धा बनवण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या नंतर या सर्व घडामोडींना वेग आलेला आहे। पाकिस्तानला लवकर धडा शिकवणार अशा प्रकारचा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाई, हवाई दलाचा एअर शो सुरू आहे, काय अपडेट? भारतीय हवाई दलाची एक ताकद जगाला दाखवण्याचा मार्ग आहे आणि जगाला खास करून पाकिस्तानला हा एअर शो पाहिल्यानंतर निश्चितपणे घाम फुटेल अशी परिस्थिती आहे। आजच्या एअर शोचा जर आपण मुख्य उद्देश पाहिला तर युद्धासारख्या किंवा कोणत्याही राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत देशातील जे एक्सप्रेस वे आहेत ते तात्पुरती हवाई पट्टी म्हणून कशा पद्धतीने वापरता येतील, त्याचा प्रभावीपणे कशा पद्धतीने वापर करता येईल याचं हे खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक आहे। देशातील 4 असे एक्सप्रेस वे आहेत त्या ठिकाणी आपण हवाई फायटर प्लेन जे आहेत ते उतरू शकतो। त्यातील एक महत्वाचा म्हणजे गंगा एक्सप्रेस वेचा हा मार्ग आहे। आणि आता अलीकडच्या काळात जी तणावाची परिस्थिती पाकिस्तान सोबत निर्माण झाली आहे त्या दृष्टिकोनातून रात्री आणि दिवसा अशा दोन्ही वेळेस या ठिकाणी आपण आपले फायटर प्लेन उतरू शकतो का याची एक चाचणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि इतर राज्यांच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची बाब आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये या मार्गांचा वापर करता येऊ शकतो का या संदर्भातील ही प्रात्यक्षिक आहे। आणि यामुळे देशातील हवाई दल जर सक्षम होतच तर देशातील इतर ज्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये देशाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील अधिक सुदृढ होण्यास मदत होते। नक्कीच शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। हे दृश्य आपण पाहतोय हवाई दलाचा सध्या एअर शो सुरू आहे। गंगा एक्सप्रेस वेवर वायुसेनेच्या लढाऊ विमानाची लँडिंग होणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय। लढाऊ विमानाचं लँडिंग होणार आहे। एक विशेष धावपट्टी त्यासाठी तयार करण्यात आली। त्या विशेष धावपट्टीवरती या विमानाचं लँडिंग होणार आहे। तर आम्ही सज्ज अशा प्रकारचे काही सोशल मीडियावरती सुद्धा तिन्ही दलाच्या माध्यमातून भूमिका जाहीर करण्यात आली होती। एका प्रकारे इशारा देण्यात आला होता। पहलगाम हल्ल्याच्या नंतर या घडामोडींना वेग आलाय। गंगा एक्सप्रेस वेवर वायुसेनेच्या
लढाऊ विमानाचं लँडिंग होणार। त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा उपस्थित असणार आहेत। मात्र आपण ही दृश्य पाहतोय, गंगा एक्सप्रेसवेवर विमानाचं आता प्रदर्शन सुरू आहे, एअर शो पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी आगामी काळात भारत पाकिस्तानवरती कारवाई करण्याची शक्यता, दाट शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने ही संपूर्ण तयारी सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। गंगा एक्सप्रेसवेवरची ही दृश्य आपण पाहतोय, त्या ठिकाणी हवाई दलाचा एअर शो सध्या सुरू आहे। एक विशेष अशी धावपट्टी त्यासाठी बनवण्यात आलेली आहे आणि त्या विशेष धावपट्टीवरती हे विमान लँड केलं जाणार आहे। त्या ठिकाणचे दृश्य पाहतोय, गंगा एक्सप्रेसवेवरची ही दृश्य आहेत। हवाई दलाचा एअर शो सध्या सुरू आहे। लढाऊ विमान आहे, हे थोड्याच वेळात त्या ठिकाणी लँड केलं जाणार आहे।